हॅलो. तर कसे आहात सगळेजण? छान असाल ना? तर म्हटलं चला, झाले पुन्हा 2 दिवस तुमच्याशी बोलले नाही. तर कसं आहे ना, तुमच्याशी बोलण्यासाठी पण काहीतरी माहिती गोळा करावी लागते मला. त्याच्यामुळे 2 दिवसाचा आराम करून जरा माहिती गोळा करून आणि मग तुमच्याशी छान गप्पा मारायला आले. तर सांगते ह्या 2 दिवसात मी काय केलं. तर ह्या 2 दिवसात ना मी मस्तपैकी छान छान जुने पिक्चर बघितले. मिथुन चक्रवर्तीचे, ऋषी कपूरचे. आणि त्या पिक्चरमधून एक छान वाटलं, म्हणजे असे जुने पिक्चर बघताना. आमच्या काळचे म्हणजे आमच्या बालपणीचे. किती छान पिक्चर ना. म्हणजे अगदी त्याची सुरुवात आणि शेवट अगदी परफेक्ट. अगदी म्हणजे अगदी परफेक्ट. इकडं भांडण झालं नाही, इकडं डाकू आले नाही, का तिकडं लगेच पोलीस आले की लगेच चोरांना धरून त्यांनी नेलं आणि एकदम हॅपी एंडिंग. सगळेजण दूर कुठंतरी एखाद्या टेकडीवर आणि छान तिथून निघतात आहे ना, आपल्याला बाय करतात आहे. छान वाटतं ना असे मूवी बघायला. आणि आजकालच्या पिक्चरचं तर मला सिक्वेन्सच समजतच नाही असं म्हणायला हरकत नाही. मला आवडत पण नाही नवीन पिक्चर बघायला. पण आत्ता एक पिक्चर बघितला मी जस्ट सकाळी सकाळी, थोडासा कामावरलो होतं म्हणून. साजन का घर. तो पिक्चर अगदी आपल्या माहेरच्या साडीसारखा आहे. हे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, ऋषी कपूर आणि जुही चावला यांचा पिक्चर येतो. तर इतकं छान वाटलं ना ते बघताना. जुने पिक्चर जर बघितलं ना, जुन्या आठवणी ताज्या होतात. मूड बदलतो माणसाचा. किती बोर असलं तरी छान वाटतं. आणि किती ना, नवीन गोष्टींमागं पळायला पाहिजे, मान्य आहे. पण जुनं ते शेवटी सोनंच असतं, त्याला सोडता येत नाही. कितीही जुनं झालं तरी पिक्चर म्हणा, गाणे म्हणा, जुने कलाकार म्हणा, हे नेहमी चिरतरूणच राहतील आणि सगळ्यांना आवडत असतील आणि सगळ्यांच्या मनामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान राहील, हो की नाही? तर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरत नका जाऊ. ओके. आणि एक छोटंसं गाणं तुमच्यासाठी. कितने दिनों के बाद मिले हो, जरा बताओ मुझे सनम, इतने दिन तुम कहाँ रहे. सांगा, इतने दिन तुम कहाँ रहे. ओके, बाय बाय.